नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPA कॉमर्स या चॅनलमध्ये मी प्राध्यापक शशिकांत अवचर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 7 पेज नंबर 60 हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत इयत्ता 12वीचा. इयत्ता 12वीच्या अकाउंटन्सी विषयाचे व्हिडिओ आपण तयार करतोय. त्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बरेचसे प्रॉब्लेम घेतले. त्याच्यानंतर आज आपण 7 नंबरचा प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम मी सुरुवातीला वाचतो, त्यानंतर मी सोडवून दाखवणार आहे. तो व्यवस्थितपणे बघा आणि त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. सतीश अँड प्रमोद आर पार्टनर्स. सतीश आणि प्रमोद दोघ जण पार्टनर्स आहेत. प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर 31 मार्च 2019 ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा असं सांगितलेलं आहे. यू हॅव टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट ओनली. लक्षात घ्या, या ठिकाणी बॅलन्स शीट अपेक्षित नाही. फक्त तुम्हाला काय सांगितले तयार करायला? यू हॅव टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट. तुम्हाला फक्त ग्रॉस प्रॉफिट की जो ट्रेडिंगच्या आधारे मिळतो तो, आणि नेट प्रॉफिट जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आधारे मिळतो तो आपल्याला शोधून काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार करणार नाही. त्याच्यामुळे मी दोनच फॉर्मॅट आखून घेतलेत. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट मी आखून घेतलेला नाही. एक ट्रेडिंगचा आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. सुरुवातीपासून आपण असणाऱ्या आयटमचं पोस्टिंग करू. ज्याला ऍडजस्टमेंट आहेत त्या फिगर इनरला घेऊ आणि ज्याला ऍडजस्टमेंट नाहीत त्या फिगर मात्र आपण आउटरला घेणार आहोत. सुरुवातीला स्टॉक ऑन 1/4/2018 असं म्हटलेलं आहे. हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जातो. त्याची किंमत आहे 8,700. हे ट्रेडिंग अकाउंट ही त्याची डेबिट साइड. टू ओपनिंग स्टॉक 8,700 रुपये पहिला आयटम मी पोस्ट केला. त्यानंतर परचेसेस आहे. परचेसेस वरती या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट असल्यामुळं ती फिगर आपण इनरला घेणार आहोत. 18,300 टू परचेसेस 18,300 इनर कॉलमला. त्यानंतर वेजेस 1,000 त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. ती फिगर आपण इनरला घेणार आहोत. टू वेजेस 1,000 रुपये. त्यानंतर इन्शुरन्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम असल्यामुळं तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. टू इन्शुरन्स 800 रुपये डेबिट साइडला. टू इन्शुरन्स 800 रुपये. त्यानंतर अनप्रॉडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू अनप्रॉडक्टिव्ह वेजेस अमाऊंट ऑफ अनप्रॉडक्टिव्ह वेजेस इज 1,400 रुपये. त्यानंतर वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू वेअर हाऊस रेंट अमाऊंट ऑफ वेअर हाऊस रेंट 600 रुपये. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 1,200 रुपये. 4 आयटम आपण प्रॉफिट अँड लॉसचे पोस्ट केले. त्यानंतर सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्न ही फिगर आपण सेल्स मधून लेस करतो. या ठिकाणी आपण सेल्स लिहिणार आहोत. त्याला एक लाईन सोडून लेस सेल्स रिटर्न. ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स रिटर्नची जी अमाऊंट आहे ती या ठिकाणी 600 रुपये आहे. ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, प्रॉब्लेम मध्ये सेल्स वरती अजून एक ऍडजस्टमेंट असल्यामुळं
ही फिगर आपण थोडीशी खाली लिहिणार आहोत. सेल्स वरती अजून एक ऍडजस्टमेंट आहे, म्हणून लेस सेल्स रिटर्न 600 रुपये. त्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू एक्सपोर्ट ड्युटी अमाउंट ऑफ एक्सपोर्ट ड्युटी इज 1400 रुपये. त्यानंतर कस्टम ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू कस्टम ड्युटीची अमाऊंट जी आहे ती 800 रुपयाची आहे, आउटरला घ्यावी लागेल. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, आता लक्षात घ्या, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला असतात आणि आपण बॅलन्स शीट तयार करत नाही, त्याच्यामुळं सन्ड्री डेटर्स आपण या ठिकाणी कुठेही घेणार नाही, कारण या दोन्ही फॉर्मॅटमध्ये ते येत नाहीत. तर ते आपल्याला बॅलन्स शीटला घ्यावे लागतात आणि बॅलन्स शीट आपण तयार करत नसल्यामुळं या ठिकाणी सन्ड्री डेटर्स आपण वर्किंग नोट मध्ये घेणार आहोत. त्याच्यासाठी मी हा स्पेस सोडलेला आहे वर्किंग नोट साठी. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट सुद्धा बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला असते. फॅक्टरी रेंट मात्र ट्रेडिंगच्या डेबिट साइडला आपल्याला घ्यावं लागेल. टू फॅक्टरी रेंट अमाउंट ऑफ फॅक्टरी रेंट इज 1600 रुपये. आणि सर्वात शेवटचा आयटम पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू पोस्टेज अँड टेलिग्राम 400 रुपये. संपूर्णपणे डेबिट साइडचं पोस्टिंग ट्रायल बॅलन्सच्या मी तुमच्या समोर केलेलं आहे. डेबिट साइडचं पोस्टिंग बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला आलं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आलं, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आलेलं नाही, पण ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक आयटम आलेला आहे जो सेल्स रिटर्नचा आहे, जो त्याला अपवाद आहे. यानंतर क्रेडिट साइडचं पोस्टिंग आपण करणार आहोत. क्रेडिट साइडला पहिली फिगर सेल्स इनरला 68,000 बाय सेल्स 68,000 इनर कॉलमला, कारण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर डिव्हिडंड हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला बाय डिव्हिडंड ग्रॉस प्रॉफिटला जागा सोडून डिव्हिडंडची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट 2000 रुपयाची आउटर कॉलमला लिहिली. त्यानंतर परचेस रिटर्न सांगितलेला आहे. परचेस मधून लेस करावे लागतील. परचेस मधून लेस परचेस रिटर्न अमाउंट ऑफ परचेस रिटर्न इज 500 रुपये. आणि मग आउटरला 18,300 वजा 500 बरोबर 17,000 आणि 800 रुपये जातील. 17,800 रुपये, कारण परचेसेस वरती एवढीच एक ऍडजस्टमेंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिसते. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, की जी फिगर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला असते, पण आपण लायबिलिटी साइड तयार करत नसल्यामुळं ती फिगर आपल्याला कुठेही घ्यावी लागत नाही. त्यानंतर 10% बँक लोन, ही सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची फिगर आहे, परंतु त्याच्यामध्ये जी हिडन ऍडजस्टमेंट आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यावी लागणार आहे आणि त्याची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागणार आहे. ते आपण ट्रायल बॅलन्स पोस्ट झाल्यानंतर पाहूया. अदर रिसिट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला बाय अदर रिसिट बाय अदर रिसिट 1000 रुपये. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रायल बॅलन्स पोस्ट केल्यानंतर
प्रॉब्लेम सोडवायला सोपा होतो, अडचणी राहत नाही, सहजासहजी आपण प्रॉब्लेम सोडवतो. परंतु त्याच्यासाठी हे पोस्टिंग आपलं करेक्ट येणं गरजेचं आहे. संपूर्ण पोस्टिंग मी दोन्ही साईडचं केलेलं आहे. यानंतर प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं तर एक हिडन ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट तयार करावी लागणार आहे आणि ती वर्किंग नोट 10% बँक लोन जे 8,000चं आहे त्याच्या संबंधीची आहे. ते समजून घेऊ आपण. 10% बँक लोन 8,000 रुपयाचं दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन आहे विथ इफेक्ट फ्रॉम. तर हे कधी घेतलेलं आहे, कधीपासून ते अंमलात आणायचे, 1/7/2018. एक लक्षात घ्या, ज्यावेळी लोन दिलेलं असेल त्यावेळी जर रेट ऑफ लोन दिलेला असेल की जो 10% आहे आणि डेट ऑफ लोन टेकन दिलेला असेल, त्या दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम एका वेळी प्रॉब्लेम मध्ये असतील तर आपण त्या ठिकाणी एक इंटरनल ऍडजस्टमेंट की ज्याला आपण हिडन ऍडजस्टमेंट म्हणतो ती करणं गरजेचं आहे. दोन्ही पैकी एक जरी नसेल तरी आपल्याला इंटरनल किंवा हिडन ऍडजस्टमेंट करता येत नाही. दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम एकाच वेळी दिलेल्या आहेत. 10% आहे, पहा या ठिकाणी 10% आणि तारीख सुद्धा दिलेली आहे. म्हणून त्या दोन्ही गोष्टी असल्यामुळं आपण प्रॉब्लेम मध्ये इंटरनल ऍडजस्टमेंट करणार आहोत. मग ती इंटरनल किंवा हिडन ऍडजस्टमेंट कशी असेल बघा. 10%चं बँकेचं कर्ज घेतलं, ते 1/7/2018 घेतलं. 10%नं 8,000वरती 800 रुपये व्याज 12 महिन्याचं असेल. 12 महिन्याचं 800 रुपये व्याज असेल. आपण घेताना 1/7ला ते घेतलेलं आहे, म्हणजे 1/7 पासून 31/3/19 पर्यंत किती महिने होतात ते मोजायचे. तर 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंत 9 महिने होतात. म्हणजे या ठिकाणी 12 महिन्याचं व्याज आपल्याला दाखवता येणार नाही, तर आपण या ठिकाणी फक्त 9 महिन्याचं व्याज दाखवणार आहोत. मग 9 महिन्याचं व्याज काढण्यासाठी 800 रुपये 12 महिन्याचं, 6 महिन्याचे 400 रुपये आणि 3 महिन्याचे 200 रुपये असं जर कॅल्क्युलेशन केलं तरी सोपं होईल. मग आपल्याला पाहिजे फक्त एवढंच, 6 3 9 महिने, 9 महिन्यासाठी 600 रुपये व्याज हे त्या वर्षामध्ये ही संस्था सतीश आणि प्रमोदची एवढं बँकेचं व्याज भरणार आहे. म्हणून खर्च म्हणून, एक्सपेन्सेस म्हणून ही जी फिगर आहे ती आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 600 रुपये घ्यावे लागेल. ही हिडन ऍडजस्टमेंट आहे, कुठेही ऍडजस्टमेंट करा असं सांगितलेलं नाही, पण आपण मात्र दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे ही वर्किंग नोट तयार केली आणि त्याच्या आधारे आपण हे सोडवलेलं आहे. वर्किंग नोट व्यवस्थितपणे बघा. 10% बँक लोन 8,000 विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. 1 जुलै 2018 घेतलेला आहे. आपलं इयर आहे 31/3/19, म्हणजे त्या पिरियडचंच व्याज आपण या ठिकाणी देणार आहोत. बाकीचं व्याज द्यायची आपली जबाबदारी नाही, आपण ते देणार नाही, कारण व्याज हे कालावधीवरती अवलंबून असतं. त्यानंतर ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ऍडजस्टमेंट नंबर 1 पहा. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ऍट ₹15,400. क्लोजिंग स्टॉकची जागा ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक 15,400 रुपये आपण घेतले. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला असतो आणि बॅलन्स शीट इथं नसल्यामुळं दुसरा इफेक्ट आपण काय करणार नाही. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस 500 रुपये. वेजेस आउटस्टँडिंग, वेजेस मध्ये ऍड, वेजेस मध्ये ऍड आउटस्टँडिंग, फक्त आउटस्टँडिंग लिहिलं तरी चालेल. वरती आयटम आहे तो वेजेसचा आहे. वेजेस आउटस्टँडिंग परत लिहायची काही गरज नाही. आउटस्टँडिंग वेजेस, वेजेस आउटस्टँडिंग 500 रुपये आहे.
1000 आणि 500 1500 रुपये आउटरला, दुसरा 500 रुपयाचा इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातो आणि बॅलन्स शीट आपण तयार केलेलं नाही, कारण आपल्याला फक्त ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसच तयार करायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे पुढचं बॅलन्स शीट आपण तयार केलेलं नाही. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 800 अँड मेंटेन आरडीडी 3% ऑन डेटर्स. डेटर्स वरती असणाऱ्या ऍडजस्टमेंट आहेत. त्यानंतर डेटर्स वरती अजून एक ऍडजस्टमेंट आहे जी 5 नंबरला आहे, ती घेऊ आपण, म्हणजे मग आपल्याला व्यवस्थितपणे डेटरच्या किमती घेता येतील. ती वर्किंग नोट मी करून दाखवतो. त्यापूर्वी आपण चौथी ऍडजस्टमेंट घेऊ. गुड्स ऑफ ₹1800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 1800 रुपयाचा माल फ्री सॅम्पल म्हणून वाटला, त्याचा इफेक्ट आपणास ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल 1800 रुपये लिहावे लागतील. दुसरा इफेक्ट ह्याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल. टू गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. या ठिकाणी टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल फॉर द पर्पज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट 1800 रुपये आपण घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फक्त 3 नंबर आणि 5 नंबरची ऍडजस्टमेंट मी पाठीमागे ठेवलेली आहे. त्याला कारण असं की त्या डेटर्स वरती असणाऱ्या ऍडजस्टमेंट आहेत, म्हणून आपणास सुरुवातीला प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी तो संपूर्णपणे वाचून घ्यावा लागतो आणि वाचल्यानंतरच आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यास सोपा होतो. 5वी ऍडजस्टमेंट बघितल्यानंतर आपण तिसरी पाहू. गुड्स ऑफ ₹2000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर ऑन 31 मार्च 2019 बट नो एंट्री इज पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. मालाच्या बाबतीतली ही ऍडजस्टमेंट आहे. 2000 रुपयाचा माल विकला, परंतु त्याची सेल्स बुकला नोंद झालेली नाही. त्याच्यासाठी आपण एक वर्किंग नोट तयार करणार आहोत. वर्किंग नोट डेटरची आपण तयार करणार आहोत. डेटर्स बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला कशा पद्धतीने अपियर होईल ते पाहू आपण. अमाऊंट ऑफ डेटर इन धिस प्रॉब्लेम इज 40,000. दिस इज वर्किंग नोट पार्ट ऑफ प्रॉब्लेम. 40,000. आता आपल्याला जी ऍडजस्टमेंट आहे ती ऍडजस्टमेंट पाहिजे 5 नंबरची. 2000 रुपयाचा माल विकला, 2000 रुपयाचा माल विकला, पण त्याची नोंद झालेली नाही. त्याची नोंद झालेली नसल्यामुळं ती नोंद आपल्याला करून घ्यावी लागेल. मग सेल्स मध्ये ऍड करावं लागेल. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स 2000, 70,000 सेलची टोटल इनरला असेल. त्यातून 600 गेले म्हणजे 69,400 रुपये आउटर कॉलमला ट्रेडिंग अकाउंटचे असतील. बघा, 5व्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे गुड्स ऑफ ₹2000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31 मार्च 2019. या दिवशी तो माल आपण पाठवलेला असल्यामुळं पुस्तकामध्ये त्याची नोंद करता आली नाही. मग पुस्तकामध्ये नोंद न झालेला माल परंतु आपण विकलेला असल्यामुळं त्याला अनरेकॉर्डेड सेल्स असं म्हणतात आणि ती फिगर आपण या ठिकाणी सेल्स मध्ये ऍड केली. त्याच पद्धतीनं तेवढ्या रकमेनं आपले डेटर्स वाढले, म्हणून डेटर्स मध्ये ऍड अनरेकॉर्डेड सेल्स 2000. डेटरची संख्या 42,000 रुपये झाली. 5वी ऍडजस्टमेंट आपण
कंप्लीट घेतलेली आहे. पाचवी ऍडजस्टमेंट घेतल्यानंतर आता तिसरी ऍडजस्टमेंट पाहू. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 800. बॅड डेब्ट साठी प्रोव्हिजन म्हणून 800 रुपयाची तरतूद करा. लेस बॅड डेब्ट्स 800 रुपये, 41,200 रुपये डेटरचा बॅलन्स आला. ह्या 800 रुपयाचा इफेक्ट मात्र प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला आपल्याला दाखवावं लागेल. टू बॅड डेब्ट्स 800 रुपये, 800 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवावे लागतील. त्यानंतर तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये परत सांगितलेलं आहे मेंटेन आरडीडी 3% ऑन डेटर्स. डेटरच्या ह्या आलेल्या किमतीवरती 3% आरडीडी आपणास मेंटेन करायचा आहे. लेस आरडीडी ऍट द रेट ऑफ 3%. 41,200च्या 3% जर पाहिलं तर ती फिगर 1236 रुपये येते. 1236 रुपये हा आरडीडी आहे. तो आरडीडी असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. हा ऍसेटचा भाग आहे. तो ऍसेटचा भाग आपण बॅलन्स शीट सांगितलेलं नसल्यामुळे या ठिकाणी तयार करत नाही. फक्त एकच इफेक्ट त्या आरडीडीचा असेल. टू आरडीडी 1236 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्णपणे प्रॉब्लेम विथ ऍडजस्टमेंट मी तुमच्या समोर सावकाश सोडून दाखवलेला आहे. व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर समजायला काहीच अडचण नाही. ह्याच्या पुढची स्टेप जी आहे ती क्लोजिंग ऑफ अकाउंट्स. सुरुवातीला आपणास अकाउंट क्लोज करताना ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा आहे 1 नंबरला. आणि त्याच्यासाठी आपणास ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल कम्पेअर करावी लागेल. आपण त्यासाठी वर्किंग नोट करू. टोटल ऑफ क्रेडिट आणि टोटल ऑफ डेबिट. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल 86,600 रुपये येते. ते मी इथं लिहिणार आहे 86,600 दोन्ही बाजूला. आणि डेबिट साइडची जर टोटल पाहिली तर डेबिट साइडची टोटल 30,400 रुपयाची आहे. म्हणजेच क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड. याचा अर्थ या प्रॉब्लेम मध्ये ग्रॉस प्रॉफिट आहे. मग हा ग्रॉस प्रॉफिट किती असणार आहे तर या दोघांमध्ये असणारा डिफरन्स की जो डिफरन्स 56,200 रुपयाचा आहे तो या ठिकाणी आपणास घ्यावा लागेल. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 56,200 आणि हा ग्रॉस प्रॉफिट जो ट्रेडिंगच्या डेबिटला कॅरी डाऊन केलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉड डाऊन म्हणून घ्यावा लागेल. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 56,200. विद्यार्थी मित्रांनो, ट्रेडिंग क्लोज झालं. त्याच पद्धतीनं त्याच सिक्वेन्सनं आपण प्रॉफिट अँड लॉस क्लोज करणार आहोत. सुरुवातीला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल आपण पाहणार आहोत. टोटल ऑफ क्रेडिट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज 59,200. 59,200. डेबिटची टोटल जर पाहिली, डेबिट साइडची टोटल ही तर ती येते 10,236. 10,236. म्हणजेच या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आला 48,964. 48,964 हा या प्रॉब्लेमचा नेट प्रॉफिट आहे. त्यापूर्वी आपण 59,200 ही जी मोठी फिगर आहे ती दोन्ही साइडला लिहिणार आहोत. 59,200, 59,200 आणि टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर तो असणार आहे 48,964. 48,964 हा नेट प्रॉफिट जो आहे तो सतीश आणि
प्रमोदचा आहे, मग तो सतीश आणि प्रमोदला आपणास वाटून द्यायचा आहे. सतीश आणि दुसरा पार्टनर प्रमोद. हा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट 24,482 पहिल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी 24,482. कारण या प्रॉब्लेम मध्ये रेशो दिलेला नाही. जर प्रॉब्लेम मध्ये रेशो दिला नसेल तर आपण त्या ठिकाणी ते वाटप जे आहे पार्टनरचं ते इक्वली करतो. म्हणून आपण या ठिकाणी असणारा 48,964 जो प्रॉफिट आहे तो दोघांमध्ये इक्वली वाटलेला आहे. संपूर्ण प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेम जर व्यवस्थित ऐकून घेतला असेल तर समजेल. फायनल अकाउंट जर पाहिलं, वारंवार मी सांगतो तुम्हाला की फायनल अकाउंट तसं पाहिलं तर सोपं आहे. फक्त सुरुवातीची पहिली स्टेप ट्रायल बॅलन्स करेक्ट पोस्ट झाला पाहिजे, त्यानंतर ऍडजस्टमेंटचं डबल पोस्टिंग झालं पाहिजे आणि बेरीज आणि वजाबाकी जी आहे ह्याची बेरीज करतो आपण, त्यातनं ही फिगर वजा करतो मग ही मिळते आपल्याला. ह्याची बेरीज करतो आपण, त्यातनं ही फिगर वजा करतो आपण, मग ही फिगर मिळते प्रॉफिटची. ही बेरीज आणि वजाबाकी जर आपण व्यवस्थितपणे केली तर तिथेही प्रॉब्लेम येत नाही. मित्रांनो, जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.